ख्रिस्तात सर्वांना सलाम. यावेळेस आपण मत्तय वर्तमान याचा 18वा अध्याय वचन 1 ते 14 या वचनांवरती मनन चिंतन करणार आहोत. मत्तय वर्तमान याचा 18वा अध्याय वचन 1 ते 14. मी विनंती करेल की आपण आपल्या घरातील पवित्र शास्त्रामध्ये या ही वचने आपण वाचा, जेणेकरून आपल्याला आजचा संदेश समजण्यास मदत होईल. संदेशासाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तू आजचं जे वचन आम्हाला सांगू इच्छितोस त्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल आणि आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आम्हाला लीन कर, आम्हाला नम्र कर, जेणेकरून तू उंचवला जाशील, तू गौरवला जाशील. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि आशा करतो की आपण प्रत्येकाने मत्तय वर्तमान 18वा अध्याय वचन 1 ते 14 ही वाचली असतील किंवा कृपा करून ही वचने आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये वाचूया. आणि या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतोय की स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? आणि हा प्रश्न शिष्य येशू ख्रिस्ताला विचारत आहेत. आजच्या देखील जीवनामध्ये प्रत्येकाला मोठं होण्याची एक ओढ लागलेली आहे. प्रत्येक जण या जीवनामध्ये अशा प्रकारे धावत आहे की मला माझ्या शेजाऱ्यांना, माझ्या आजूबाजूला जे कोणी असतील, मित्रमंडळी असतील, समाज असेल, परिवार असेल, त्या प्रत्येकाला मागं सारून पुढं जायचं आहे. मला मोठं व्हायचं आहे. आणि मोठं होण्यात काही गैर नाही, परंतु मोठं आपण कुठल्या पद्धतीने होतोय, कशा प्रकारे होतोय आणि काय करून होतोय या गोष्टीला खूप महत्व आहे. आणि शिष्यांना देखील ते रोज संगती होते, तरी देखील त्यांच्या मनामध्ये एक भावना होती की यापैकी मी मोठा कसा होईल किंवा यापैकी मी मोठा आहे. आणि ज्यावेळेस हा प्रश्न येशू ख्रिस्ताकडे शिष्य विचारतात, त्यावेळेस येशू ख्रिस्त उत्तर न देता एक क्रिया करतो. आणि ती क्रिया म्हणजे येशू ख्रिस्त एका बालकाला पुढे बोलवतो आणि म्हणतो की जो या बालकासारखा होईल तो स्वर्गाच्या राज्यात मोठा असा गणला जाईल. आणि मग विचार करा, एखाद्या व्यक्तीला जर आपण एखादा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न आपल्या मनामध्ये घालमेल करत आहे, आपल्या विचारांमध्ये आपल्याला बेचैन करत आहे, आणि ज्यावेळेस आपण एखाद्या प्रियजनाला आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीला आपण जर हा प्रश्न विचारला तर याच्याकडे नक्कीच उत्तर असेल, अशा व्यक्तीला आपण एखादा प्रश्न विचारतो आणि उत्तर द्यायच्या ऐवजी तो व्यक्ती काहीतरी भलतंच सांगतो, त्यावेळेस आपली मानसिकता अशी असते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. परंतु ज्यावेळेस व्यक्ती दुसरंच काहीतरी पुढे मांडायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण आपलं लक्ष त्याच्या गोष्टीकडे लावत नाही आणि आपल्या मनामध्ये हेच चालू असतं की माझ्या गोष्टीचं उत्तर दे रे बाबा, मी जो प्रश्न विचारलाय त्या गोष्टीचं उत्तर दे रे बाबा. परंतु तो व्यक्ती समोरचा कधी कधी आपल्याला फिरवून आपल्याच गोष्टीचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपल्यामध्ये ती सहनशीलता नसती की त्याचं ऐकून घेण्याची. आपल्याला इन्स्टंट आजच्या या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये लगेच उत्तर हवं असतं, परंतु ते लगेच उत्तर आपल्याला हजम करण्यास कधी कधी त्रासदायक ठरतं. म्हणून समोरचा व्यक्ती असतो तो काही गोष्टींचं उत्तर असं त्याच्या योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या लहान बालकाला बोलवून सांगतो की तुम्ही या बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला मोठेपण मिळणार नाही. आणि मग मोठेपण कसं मिळेल याचं सखोल विश्लेषण येशू ख्रिस्ताने या वचनांमध्ये आपल्याला करून दिलेलं आहे. आणि मोठेपण सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत. त्यानंतर मोठेपण आपल्याला 3 गोष्टींमधनं परमेश्वर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे आहोत तसंच आपण स्वतःला स्वीकार करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जसं परमेश्वराने बनवले तसंच राहून परमेश्वराची सेवा आणि परमेश्वराला बनवलेली या सृष्टीची सेवा करणे म्हणजे नम्रता.
प्रथम आपण कोण आहोत हे आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण परमेश्वराने बनवलेली, त्याच्या प्रतिमेमध्ये बनवलेली, त्याच्या सारखं बनवलेली प्रतिकृती आहोत. परमेश्वराने आपल्याला त्याच्या सारखं बनवलेलं आहे. इन हिज लाइकनेस अँड इमेज, त्याच्या सारखं आणि त्याच्या प्रतिरूपाचं परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे. मग जर परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं, त्याच्या सारखं जर बनवलेलं आहे, तर आपल्यामध्ये द्वेषाची भावना नसली पाहिजे. कारण की परमेश्वर प्रेमळ परमेश्वर आहे, परमेश्वर कृपाळू परमेश्वर आहे, परमेश्वर मंद क्रोध परमेश्वर आहे आणि परमेश्वर नेहमी क्षमा करणारा परमेश्वर आहे. काय आपण या गोष्टी परमेश्वराच्या आपल्यामध्ये राखून ठेवल्या आहेत का? जसं परमेश्वराने आपल्याला बनवलं तसं आपण आहोत का? आपण तसं राहिलो नाही म्हणून परमेश्वर पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतोय, त्या बालकासारखं तुम्हाला व्हावं लागेल. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला नवीन व्हावं लागेल. जसं मी तुम्हाला तयार केलं होतं, परमेश्वरांनी जसं आपल्याला तयार केलं होतं, पुन्हा एकदा आपल्याला परमेश्वरासारखं, परमेश्वराच्या आत्म्याने पुन्हा एकदा नवीन झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण नवीन होतो त्यावेळेस आपण नम्र होतो. कारण की त्यावेळेस आपण रिक्त असतो. ज्यावेळेस आपण रिक्त असतो त्यावेळेस आपण नम्र असतो. परंतु ज्यावेळेस आपण वातावरणातील अनेकांच्या विचाराने ज्यावेळेस फुगवलं जातो त्यावेळेस आपल्यामध्ये गर्व येतो, प्राईड येतो, इगो येतो आणि आपण स्वतःलाच काहीतरी समजण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस आपण स्वतःला काहीतरी समजण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपण देवाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतोय की बालकासारखं व्हा, नम्र व्हा. आपण स्वतः लीन झालं पाहिजे, जेणेकरून परमेश्वराचा वास पुन्हा एकदा आपल्यामध्ये संचारेल आणि पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला त्याच्या आशीर्वादाने भरून काढेल. आपण आपल्याला जसं परमेश्वराने बनवलंय तसंच आपण आपल्या स्वतःला स्वीकार करणे गरजेचं आहे. अनेक वेळा असा प्रश्न निर्माण होतो की परमेश्वराने मला छोटं बनवलंय, मला गरीब बनवलंय, मला दुबळं बनवलंय, मला विशेष प्रकारे बनवलंय. परंतु जसं परमेश्वराने आपल्याला बनवलंय तशाच प्रकारे आपण स्वतःला स्वीकार करणे गरजेचं आहे. कारण की परमेश्वर प्रत्येकाला बनवत असताना त्याच्या मनामध्ये एक प्रत्येकासाठी योजना आहे आणि त्या योजनेनुसारच परमेश्वर आपल्या प्रत्येकाला बनवत असतो. परंतु आपण परमेश्वराला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो आणि प्रश्न निर्माण करतो की परमेश्वराने मला असंच बनवलं, तसंच बनवलं, कमी बनवलं, गरीब बनवलं, परमेश्वर कुठंतरी चुकला मला असं बनवण्यामध्ये, मी चांगला बनलो असतो जर परमेश्वराने मला तसं बनवलं असतं तर. आणि असं बोलून आपण परमेश्वरावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वरावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याकडे त्याच्या भावनेने विचार करत नाही. तर परमेश्वर म्हणतो आता हा स्वतःच घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर याला त्याच्या परिस्थितीवरती आपण सोडून देऊ. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला सोडतो, आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणाहून आणखीन खाली आपण कोसळतो आणि आपलं जीवन एक नरकमय जीवन होतं, ज्याच्यामध्ये आणखीन वेदना, आणखीन त्रास आणि आणखीन दुःख होतं. म्हणून जसं परमेश्वराने आपल्याला बनवलंय ते आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि होय, परमेश्वराने मला असंच बनवलंय याचा देखील आपण स्वीकार करणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण स्वीकार करू की होय, परमेश्वराची योजना माझ्या जीवनासाठी काहीतरी आहे म्हणून परमेश्वराने मला असं बनवलंय, ज्यावेळेस आपण नम्र होऊन हे स्वीकारू त्यावेळेस पुन्हा एकदा परमेश्वर त्याची योजना आपल्या जीवनामध्ये साकार करण्यास, कार्य करण्यास पुन्हा एकदा सुरू करेल. आणि ज्यावेळेस आपण हे स्वीकारू की जसं मला बनवलंय मी तसं योग्य आहे, परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे तसंच परमेश्वर मला चालवत आहे, बनवत आहे आणि मी असंच राहणं गरजेचं आहे. मी परमेश्वराने मला जसं बनवलंय तसं न राहता मी स्वतःलाच काहीतरी बदलून स्वतःच काहीतरी जीवन घडवण्याचा जर मी प्रयत्न करत असेल, मी स्वतःचं जीवन माझ्या हाती घेऊन काहीतरी परमेश्वराच्या योजनेला छेद देऊन काहीतरी करण्याचा जर प्रयत्न केला तर तो देखील अयोग्य आहे. आपण जसं आहोत तशाच प्रकारे आपण स्वतःला स्वीकारून तसंच राहणं गरजेचं आहे, जेणेकरून परमेश्वराची योजना परमेश्वर आपल्या जीवनामध्ये पुढे चालवू शकेल. कारण की ज्यावेळेस आपण म्हणू की मी काहीतरी करतो त्यावेळेस परमेश्वर म्हणाल, कारण की परमेश्वराने आपल्याला निवड, चॉईस आपल्यावरती सोपून दिलेली आहे. आणि म्हणूनच
त्या निवडीनुसारच परमेश्वराला माहिती होतं की बागेमध्ये झाडे, फळे, त्यांना सांगितलं होतं खाऊ नका, तरी देखील त्यांनी खाल्लं. परमेश्वर देखील त्या बागेत होता, परंतु खाताना परमेश्वरांनी किंवा ते त्या झाडाकडे गेले असताना परमेश्वरांनी त्यांना अडवलं नाही. कारण की परमेश्वरांनी आपल्याला खूप मोठं एक चॉईस दिलंय, निवड दिली की तुम्ही तुमचं जीवन निवडून घेऊ शकता. तुमच्या पुढे दोन्ही ठेवलंय, मृत्यू आणि जीवन. तुम्हाला जे हवंय ते निवडून घ्या, चांगलं आणि वाईट. जे तुम्हाला हवंय ते तुम्ही निवडून घ्या. आणि म्हणून आपण देखील चांगलं निवडून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय की जसं परमेश्वरांनी आपल्याला बनवलंय ते आपण स्वतःला जाणणं खूप महत्वाचं आहे. जाणून घेतल्यानंतर परमेश्वरांनी असं का बनवलंय हा प्रश्न न करता, होय जसं बनवलंय तसं मी स्वतःला स्वीकारतो परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी, म्हणून हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे. आणि स्वीकारल्यानंतर, होय परमेश्वरा तुझी इच्छा माझ्या जीवनासाठी असं राहण्याची आहे, तर मी तुझ्या गौरवासाठी असंच जीवन जगेल जसं तू मला आज्ञा केली आहेस, तू मला सांगत आहेस, तू माझ्याशी बोलत आहेस तुझ्या वचनाद्वारे, तसंच मला राहण्यासाठी देखील तू सहाय्याने मदत कर. हे ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस आपलं जीवन सफल होईल. आणि ज्यावेळेस परमेश्वराने आपल्याला जसं बनवलंय त्यावेळेस आपण स्वतःला कमी लेखण्याची गरज देखील नाही. जसंही बनवलंय परमेश्वराने योग्य बनवलंय. कधी कधी आपण स्वतःला कमी लेखतो, ते लेखणं देखील चुकीचं आहे. जसं मोशे म्हणत होता की परमेश्वरा मला स्पष्ट बोलता येत नाही, किंवा तो स्टॅमर करत होता, परंतु परमेश्वर म्हणतो की मी आहे, तू स्वतःला कमी लेखू नको, तुलाच मी निवडलंय. आणि अनेक वेळा आपण काहीतरी आपल्या शारीरिक व्यंगाकडे म्हणा किंवा डिफिकल्टीज कडे पाहून असं म्हणतो की परमेश्वरा मी या तुझ्या या गोष्टीसाठी किंवा समाजाच्या या गोष्टीसाठी मी पात्र नाही. परंतु परमेश्वर म्हणतो की तुला जसं बनवलंय त्याच गोष्टींमध्ये मी तुझा उपयोग करून घेईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःला अधिक देखील लेखणं चुकीचं आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःला अधिक लेखू ते देखील चुकीचं होईल. जसं आपण परमेश्वराने जसं बनवलंय त्याच्यापेक्षा आपण स्वतःला कमी देखील लेखायचं नाही, आणि परमेश्वराने जसं बनवलंय त्याच्यापेक्षा अधिक देखील आपण स्वतःला लेखणं खूप चुकीचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे करू या गोष्टी फक्त आपल्याला नम्रतेने येतील. कारण की नम्रतेमध्ये विश्वास असतो. नम्रता म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यासाठी एखादा व्यक्ती तत्पर असतो. जो व्यक्ती नम्र असतो तो सतत दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा त्या व्यक्तीला मिळेल या गोष्टीकडे तो सतत आणि सतत प्रयत्न करत असतो. त्या गोष्टींचा प्रत्येकाला त्या व्यक्तीवरती विश्वास असतो की हा नम्र व्यक्ती आहे, हा धोका देणार नाही, ह्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो. आणि हा नम्र व्यक्ती एखादी जर त्याच्याकडनं चूक झाली तर तो स्वतःहून कबूल करतो की होय माझ्याकडनं काही गोष्टी करताना या चुका झाल्यात. नम्र व्यक्ती स्वतःला मोठेपणा देण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. आणि नम्र व्यक्ती समाजासाठी खूप मोठं एक प्रेशियस आपण ज्याला साधन म्हणू शकतो. आणि नम्र व्यक्ती प्रत्येकावरती प्रेम करत असतो, प्रत्येकाचं हित पाहत असतो. एखाद्याला जर काही दुखापत झाली, एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही वाईट झालं तर नम्र व्यक्तीला देखील वाईट वाटतं. त्याला देखील असं वाटतं की अरे बापरे हे का झालं, आणि तो धावत पळत त्या व्यक्तीच्या मदतीसाठी जातो. आणि नैसर्गिकरित्या मनुष्य हा रिबेल आहे, बंडखोर आहे. परंतु आपण बंडखोर न होता परमेश्वराचे सेवक इतरांना मदत करण्यासाठी कसं तत्पर होईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि हे कधी होईल, ज्यावेळेस आपण नम्र होऊ त्याच वेळेस हे होईल. आणि ज्यावेळेस आपण नम्र होऊ त्याच वेळेस आपण ख्रिस्ताचे खरं शिष्य आणि खरेपणाने ख्रिस्त आपल्याला मोठं करेल. हा प्रश्न जो आहे की मोठा कोण स्वर्गाच्या राज्यामध्ये, जो व्यक्ती नम्र, वय कितीही असो, वयाने किती मोठा असो छोटा असो, परंतु जो स्वतःला लीन करतो, जो स्वतःला नम्र करतो आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा जो प्रयत्न करतो, तो नम्र व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने देखील मोठा आहे. आणि म्हणून परमेश्वर करू आपल्या प्रत्येकाला नम्र होऊन
इतरांच्या जीवनामध्ये आनंद कसा येईल, आनंद त्यांच्या जीवनामध्ये कसा साजरा करता येईल याकडे जो लक्ष देतो, तो नम्र, तो व्यक्ती बनवण्यास परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला सहाय्याने मदत करू. मे द गुड लॉर्ड ब्लेस अस ऑल. मी आपल्यास विनंती करतो की तुम्ही माझ्या चॅनलला आणि या व्हिडिओला देखील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.